नमस्कार सगळ्यांना. कार्यक्रमाची सुरुवात आपण मराठी गौरवगीत यापासून करणार आहोत. मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसावे. खरं तर कार्यक्रमाची सुरुवात मराठी गौरवगीतांनी झालेली आहे, पण तरी सुद्धा आता मराठी मन आहे ते कसं मानणार असं म्हणू शकतो. त्यामुळे सुरुवात खरं तर मी अशीच करणार होते सर, की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. असंच या भाषेला अभिवादन करून मराठी अशी ही जी भाषा आहे ही आमची मायबोली म्हणजेच मराठी भाषा ही आपल्यासाठी फक्त एक भाषा नसून प्रत्येक मराठी माणसाची ओळख आणि अभिमान आहे. जसे आपल्या आईचे बोल तिच्या बाळासाठी प्रेमळ असतात, तसेच काही वेळ प्रसंगी तीच आई मुलांना त्यांच्या भवितव्याबद्दल कठोर शब्दात बोलून समजावून सुद्धा सांगते. तशीच ही आपली मराठी भाषा आहे. सर्व लोक माझ्याशी या बाबतीत सहमत होतील की मराठी जितकी धारदार भाषा आहे तितकीच गोड, मधुर आणि लाघवी पण आहे. नमस्कार, मी अनुजा पालकर, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन तर्फे टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे तुमच्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत करते. मराठी भाषा गौरव दिन हा खरं तर 27 फेब्रुवारीला म्हणजे कालच झालेला आहे, पण तरी सुद्धा आज आपण त्याचं एक प्रकारे आपण त्याला परत अभिवादन करणार आहोत. मराठी भाषा खरं तर फक्त महाराष्ट्रात नसून तर इतर बऱ्याच राज्यात आणि राज्यस्तरावर अजून बाहेर सुद्धा खूप बोलली जाते. इतर बऱ्याच राज्यात बोलली जाते. कवी विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारीला आपण मराठी भाषा दिन हा साजरा करतो. आपल्या सर्वांनी कवी कुसुमाग्रजांबद्दल माहिती असेलच. त्यांचे योगदान मराठी साहित्य आणि संपूर्ण भाषेतले त्यांचे काम हे अतुलनीयच आहे. आज आपण सर्वजण त्यांच्या निमित्त इथे जमलेलो आहोत. याबद्दल अधिक बोलण्यासाठी मी आपले विभाग प्रमुख डॉक्टर केशव साठे सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार. मराठी भाषा गौरव दिन जसं अनुजाने सांगितलं तो काल झाला 27 फेब्रुवारीला, पण आपण साधारण असे दिवस त्या दिवसाच्या जवळ साजरे करतो जसे आपल्याला गेस्ट उपलब्ध होतील आणि जसे आपल्या टाइम टेबल मध्ये आपल्याला जागा मिळेल. तर या कार्यक्रमात मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. योगेश्वर गंधेजींचंही स्वागत करतो. खरं म्हणजे हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून जे आपण म्हणतो तेव्हा मी त्याच्याकडे मातृभाषा गौरव दिन असं म्हणून बघतो, एक प्रादेशिक भाषा गौरव दिन म्हणून बघतो. त्यामुळे ज्यांच्या मराठी सोडून इतर भाषा आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या भाषेचं स्मरण करावं, त्यांच्या भाषेमध्ये असलेल्या चांगल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचं स्वागत करावं आणि ते जतन करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. वर त्या भाषेला दिलं गेलेलं महत्त्व. आज परिस्थिती अशी आहे की PhDचे जे स्टुडंट असतात त्यांना मराठीमध्ये PhD असेल तर मराठीत लिहायला परवानगी आहे, परंतु इतर विषयामध्ये जर PhD करायची असेल तर मराठीमध्ये ती लिहिता येत नाही. आता नवीन UGC पॉलिसीमध्ये काही बदल येऊ घातलेत, पण मला जर माझ्याच भाषेमध्ये जर एखाद्या गोष्टीचं एक्सप्रेशन चांगलं करता येत असेल तर तो करण्याचा अधिकार आणि ते करण्याचा हक्क मला मिळाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की असं झाल्यामुळं काय होतं आहे बघा, आज इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, जे टेक्नॉलॉजिकल सब्जेक्ट असो, त्याच्यामध्ये मराठी साहित्यच उपलब्ध नाही. त्यामुळे ज्यांना जर त्यात अभ्यास करायचा असेल तर इंग्रजीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जर ती ज्ञानभाषा व्हायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व विषयामध्ये मराठीमध्ये लेखन होणं आवश्यक आहे, त्याचं परीक्षण होणं आवश्यक आहे, त्याचं मूल्यमापन होणं आवश्यक आहे आणि ती ज्ञानभाषा म्हणून जागतिक स्तरावर गेली तरच आपण मराठीचा सन्मान किंवा कौतुक करतोय असं होईल. अनेक गोष्टी आहेत, मी फार वेळ घेत नाही. योगेश्वर गंधेजी आपल्याला विविध गुणांनी नटलेलं असं ते व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे ते खूप वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला या भाषेसंबंधी आणि एकूणच या विषयासंबंधी तुम्हाला माहिती देतील. त्यामुळे फार न बोलता मी इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तर अशा या सुंदर प्रसंगी आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत श्री योगेश्वर गंधे सर, लेखक, पत्रकार आणि दिग्दर्शक यांची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते.
सरांचे शिक्षण BFA मराठवाडा विद्यापीठातून, MFA सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई इथून, तसेच IIS म्हणजे इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस, IIMC गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारतीय प्रशासकीय माहिती सेवाचे प्रशिक्षण देखील त्यांनी घेतलेले आहे आणि त्यामध्ये कामसुद्धा केलेले आहे. त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर सरांनी प्रसारण मंत्रालय व PMO भारत सरकार तसेच सांस्कृतिक माहिती अधिकारी आणि मॉरिशस टेलिव्हिजनमध्ये मराठी कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्या पत्रकारितामधील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर गेली 40 वर्षाहून अधिक आहेत आणि महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रात स्तंभलेखन त्यांनी केलेले आहे. लोकसत्ता, लोकप्रभा, सकाळ, लोकमत, तरुण भारत मध्ये पुरवणी संपादक म्हणून त्यांनी कामसुद्धा केलेले आहे. त्यांनी सुमारे 50 लघुपट, माहितीपटांचे लेखन दिग्दर्शन केलेले आहे आणि जाहिरात पट निर्मितीची धुरा पण त्यांनी सांभाळलेली आहे. त्यांनी अनेक मालिकांसाठी लेखन, दिग्दर्शन, गीत लेखन व निर्मिती अशा वेगवेगळ्या स्तरावर काम केलेले आहेत. त्यामध्ये जीवनसंध्या, अश्विनी, मुक्ताई, एक और कहाणी, क्योंकि सास भी कभी बहू थी, संबंधमधले आदी हिंदी, मराठी, कानडी 16 मालिकांचा समावेश आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर दुर्गे दुर्घटवारी, माऊली, मुक्ताई, मी मुक्ता साठे, आई तुझ्या लेकीची इत्यादींचे त्यांनी दिग्दर्शन व गीत लेखन केलेले आहे. त्यांच्या पुरस्कारांच्या मोठ्या यादीमध्ये काही विशिष्ट नमूद करायचे झाले तर लघुपट दिग्दर्शनासाठी 1 राष्ट्रीय व 2 आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या पुस्तक लेखनात परागंदा गुलजार यांच्या कवितांचे मराठी अनुवाद, सोबती सुखाचे, नजर आणि दृष्टी, सिनेमा, बहुरूपी सिनेमा 4 भाषात त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. स्मिताची गोष्ट, चित्रचिंतन, चित्रपट विषयक, दिंडी, एक थडंग प्रेमाचं, गोष्ट प्रेमाची, दूरस्वप्ने नगरी, कामरगाव बखर इत्यादींचा समावेश आहे. त्यांच्या इतर कामांमध्ये मुख्यतः संपादक म्हणून अर्थवार्ता, अतिथी प्राध्यापक महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ भारत सरकार, दृश्यकला विभाग, वर्धा व अलाहाबाद, यशदा महाराष्ट्र शासन पुणे मध्ये त्यांनी काम केलेले आहे. संचालक म्हणून भारतीय प्रशासकीय प्रबोधिनी देहरादून भारत सरकारमध्ये, प्रशासकीय शिक्षण केंद्रात भारत सरकार नवी दिल्ली इत्यादी यांचा समावेश आहे. सर, आमचे खरंच मोठे भाग्य आहे की तुमच्यासारखा वक्ता आणि तुमच्यासारखं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. आता आमचे विभाग प्रमुख डॉक्टर केशव साठे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुणे श्री योगेश्वर गंदे सर यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. मी आता गंदे सरांना विनंती करते की त्यांनी आजचा जो आपला विषय आहे वैभव मराठी भाषेचे याच्यावर आपले विचार प्रकट करावे. काल मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी, नाटककार विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने 25 वर्षांपूर्वी मराठी भाषा सप्ताह सुरू केला. हा खरं म्हणजे सप्ताह, एक दिवसाचा नाही आहे. 5 मार्चपर्यंत राज्यामध्ये हा मराठी भाषा सप्ताह चालणार आहे. माझे स्नेही आणि आपल्या विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉक्टर केशवराव साठे यांचा आणि प्रोफेसर मानसी बागायतकर यांचा मला फोन आला. खरं म्हणजे माझं भाग्य आहे की आज मला या लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या एका विद्यापीठामध्ये एका समारंभात बोलण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. त्याचं कारण असं आहे की माझ्या गंधे घराण्याचा आणि टिळक कुटुंबाचा, विशेषतः लोकमान्य टिळकांचा हा खूप जुना संबंध आहे. माझे एक चुलत पणजोबा लक्ष्मण गणेश गंधे की जे पुढे ग्वाल्हेर सरकारमध्ये म्हणजे शिंदे सरकारमध्ये हे दिवाण होते आणि त्या काळी भारतामधले जे संस्थानिक होते त्यातलं ते एक सरकार असं होतं की जिथे परराष्ट्र मंत्रालय होतं.
बाकी अन्य कुठल्याही संस्थानामध्ये ते नव्हतं. त्याचे ते प्रमुख होते आणि ते डेक्कन कॉलेज पुणेला जेव्हा शिकायला आले होते तेव्हा ते आणि लोकमान्य टिळक हे सहाध्यायी होते आणि लोकमान्य टिळकांनी त्यांची पुस्तकं लक्ष्मण गणेश गंधे यांना दिलेली होती. ती आजही आमच्या गंधे कुटुंबाच्या संग्रही आहेत की ज्याच्यावरती लोकमान्य टिळकांची सही आहे. असा हा तिथून आमचा गंधे कुटुंब आणि टिळक यांच्याशी संबंध झाला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी स्वदेशीची जी चळवळ सुरू केली त्याच्यामध्ये केसरी आणि पैसा फंड हे 2 महत्त्वाचे उपक्रम राबवले. म्हणजे माझं गंधे कुटुंब हे व्यावहारिक दृष्टिकोनातनं जरी त्या काळातल्या मवाळ गटाबरोबर असले तरी स्वदेशी चळवळीच्या मध्ये हे जहाल गटाबरोबर होते, म्हणजे सावरकर, टिळक या सगळ्या याच्यामध्ये. आणि आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमामधनं माझा केसरीशी संबंध आलेला आहे, कारण मी केसरीच्या पुरवण्या एकेकाळी संपादित करायचो. पण एक प्रयत्न मी करणार आहे. तेव्हा हा जो टिळक आणि माझ्या गंधे कुटुंबाचा जो प्रवास आहे तो 150 वर्षापासून 1876 ते 2024 असा इथपर्यंत आलेला आहे. त्याला कारणं जरी वेगवेगळी असली, राजकारण आहे, आपल्याकडच्या बाकीच्या सामाजिक गोष्टी आहेत, अर्थकारण आहेत, पण मला असं अजिबात वाटत नाही की मराठी संपेल. गेल्या 1000 वर्षामध्ये ज्या वेळेला मराठी माणूस नव्हता त्या काळामध्ये मराठी होती. आपल्याला भीती बाळगण्याचं काही कारणच नाही की मराठी भाषा ही संपणार नाही आहे. त्याचा मला मी आता देशोदेशी फिरत असतो, पण मराठी व्यतिरिक्त इतर भाषिक लोकांशी मी जेव्हा बोलतो, भेटतो, तेव्हा एक लक्षात असं आलं आहे की आपल्याकडे संस्कृतमध्ये म्हण आहे, संगती संग दोषेन. कदाचित आपला परदेशातला मराठी माणूस हा कमी अधिक प्रमाणात त्या देशामध्ये मराठी बोलेल, पण त्याच्या शेजारी राहणारा, त्याच्याबरोबर काम करणारा, त्याच्याबरोबर शिकणारा जो अन्य अमराठी माणूस आहे तो आपली मराठी भाषा अधिक लवकर स्वीकारतो आणि बोलण्याचा प्रयत्न करतो. पण आपण हा प्रयत्न करायलाच पाहिजे. चुकीचं बोलतो, बरोबर बोलतो हा विषय महत्त्वाचा नाही आहे, तर मराठी बोलणं हे फार महत्त्वाचं आहे. जसं बंगाली भाषेमध्ये 2 प्रकारचे बंगाली आहेत. एक शहरी भागात बोलली जाणारी बंगाली आणि एक ग्रामीण भागात बोलली जाणारी साधू भाषा त्याला म्हणतात. किंवा फरक होत जातो तसा पण मराठी भाषेमध्ये आहे. पण आपल्याकडे काय झालं आहे की आपणच मराठी भाषेला सातत्याने नावं ठेवत आले. म्हणजे आता गेल्या 2 दिवसांपासून मी फेसबुकला वगैरे बघतोय की जे उच्चार नच्या जागी न करतात आणि नच्या जागी नचा उच्चार करतात यांच्यावर खूप पोस्ट येऊन राहिलेले आहेत. पण हे खरं म्हणजे चुकीचं आहे असं मला असं वाटतं. कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जोपर्यंत आपल्याकडे आजही ग्रामीण भाग शिल्लक आहे, ग्रामीण भागाचा व्यवहार लोकांशी संबंध राखून आहे, तोपर्यंत आपल्या देशात कितीही कॉन्व्हेंट्स आल्यात, किती CBSE बोर्डाच्या शाळा कॉलेजेस आलेत, तरी देखील मराठीला मरण नाही आहे. कारण शेवटी ती संवादाची भाषा आहे. संवादाची भाषा तुम्ही कशी बोलतात, काय बोलतात याच्यापेक्षा बोलतात याला आपण महत्त्व दिलं तर मला असं वाटतं की ही भाषा संपणार नाही, उलट वाढेल, असं माझं एक स्पष्ट म्हणणं आहे. मी थोडासा वेगळ्या पद्धतीची एक थोडी माहिती देण्याचा एक प्रयत्न करतो आहे की आपल्याकडे सर्वसाधारणपणे लोकांना असं एक समज आहे की 400-500 वर्षामधली ही मराठी आहे. पण मराठी भाषेचा उगम हा साधारणपणे 1000 वर्षांपूर्वी झालेला आहे. त्याच्यामध्ये
त्याचा विकास होत गेला, त्याच्यामध्ये बदल होत गेले. म्हणजे आद्यकवी मुकुंदराजांनी आपल्याकडे सर्वसामान्य लोकांपर्यंत ही मराठी कशी पोहोचेल याचा सगळ्यात पहिला प्रयत्न केला, याची नोंद निश्चितच आहे. पण त्याहीपेक्षा 2 वर्षांपूर्वी मी तंजावरला गेलो होतो. तंजावरला जगातलं सगळ्यात मोठं असं बृहदेश्वराचं मंदिर आहे. ते बघण्यासारखं आहे. किंवा ते नुसतं मंदिरच असं नाही, तर एकूणच तंजावर हा प्रदेश बघण्यासारखा आहे. कारण तिथपर्यंत मराठी राज्य होतं. म्हणजे आज आपण असं म्हणतो की मराठी माणूस 7 समुद्रापार पोहोचला, पण याचं खरं आणि पहिलं श्रेय जर कोणाला द्यायचं झालं तर तंजावरचे राजे श्रीमंत सरफोजीराजे भोसले, की ज्यांनी 400 वर्षांपूर्वी तिथे जाऊन आपलं राज्य, मराठी राज्य, भोसला राज्य स्थापन केलं. सरफोजीराजे हे आपल्या छत्रपती शिवाजीराजांचे सावत्र भाऊ होते, व्यंकोजीराजे आणि सरफोजीराजे. आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठी राज्य वसवलं, मराठी भाषा हे केली. ते उत्तम नाटककार होते, कवी होते, साहित्यिक होते, हे होते. बृहदेश्वर मंदिर जे आहे तिथे जगामधला सगळ्यात मोठा 1.5 किलोमीटरचा शिलालेख हा मराठीमधला आहे, की जो आजपर्यंत आपल्याला कुठेही आढळलेला नाही. तो फक्त तंजावरमध्ये. म्हणजे मराठवाड्यामध्ये शिलालेख खूप सापडलेत. अगदी मुकुंदराजांच्या काळातले सापडलेले आहेत. देवगिरीला मराठीतले शिलालेख सापडलेले आहेत. परंतु 1.5 किलोमीटर लांबीचा शिलालेख, आणि नुसता एकच नाही तर असंख्य असे 1.5 किलोमीटर लांबीचे शिलालेख मराठीमधले हे तंजावरमध्ये आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकणार नाही की मराठी ही अलीकडची आहे किंवा मराठी ही कुठे पोहोचलेली नाही, मराठीचा विकास झालेला नाही, असं काय आपण म्हणू शकणार नाही. जसा मुकुंदराजांनी या संदर्भामधला मराठीचा विचार करून, पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून विचार करून लोकांपर्यंत मराठी पोहोचवली, तो काळ हा साधारणपणे संस्कृत बोलण्याचा किंवा संस्कृतीमध्ये असण्याचा भाग होता. अशा 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधनं गीता प्राकृतामध्ये आणून आपल्यापुढे आणली. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की त्यांनी जे जगाकडे पसायदान मागितलं त्याच्यामध्ये माझी माय मराठी ही जगली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही ती आत्मसात केली पाहिजे, हाही एक प्रकारे ज्ञानेश्वरीमधनं संदर्भ दिलेला आहे. म्हणून बघा, आज 750 वर्षानंतर देखील न चुकता रोज तुम्ही गावागावात कुठेही जा आणि दरवर्षी 2 वारींमध्ये ज्ञानेश्वरीचा आणि वारकरी पंथाचा मराठीमधनं जयघोष होत असतो. ह्या सगळ्या गोष्टींकडे जर आपण असं बघितलं ना, तर मला असं वाटतच नाही की मराठी संपेल किंवा मराठी याच्या पुढच्या काळामध्ये कोणी बोलणार नाही. उलट मराठी माणसांव्यतिरिक्त जे इतर भाषिक लोक आहेत ते जास्त मराठी बोलतील आणि त्यामुळेच मराठी भाषा ही नेहमी वाढत राहील, ती कमी होणार नाही. मी याचं एक उदाहरण देतो की आपण वृत्तपत्रांमध्ये वाचतात की पुणे आकाशवाणी लवकर बंद होणार, पुणे आकाशवाणीवरचं बातमीपत्र मराठीतलं बंद होणार वगैरे वगैरे वाचत असतो. पण आजही जगामधले असे काही महत्त्वाचे देश आहेत, विशेषतः जर्मनी आहे, रशिया आहे, मॉरिशियस आहे, युरोपातले काही देश आहेत की त्या ठिकाणी आजही तिथल्या रेडिओवर आणि टेलिव्हिजनवर रोज 1 तासाचा मराठी कार्यक्रम किंवा 1 तासाचं मराठी बातमीपत्र आहे आणि ते आपले मराठी लोक सादर करत नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. इरिना इल्देनिया नावाची रशियन रेडिओची मराठी विभाग प्रमुख आहे की जी रशियन आहे पण अस्खलित मराठी बोलते आणि ती रोज 1 तास सगळ्या मराठी विश्वातल्या घडामोडी सादर करते. दर आठवड्याला दर बुधवारी
संध्याकाळी ती 2 तास मराठी साहित्यावर त्या ठिकाणी कार्यक्रम करते. ती दरवर्षी आपल्याकडच्या वारीला येते. मॉरिशस टेलिव्हिजनवर हकीम पिरू नावाचा एक माणूस आहे की ज्याने मॉरिशस टेलिव्हिजनवर सगळे रिजनल चॅनल्स सुरू केले. त्याच्यामध्ये मराठी चॅनल सुरू केलं. म्हणजे मी ज्या वेळेला मॉरिशसला होतो तेव्हा त्यांनी तो सगळा सेटअप केलेला होता. पण ते म्हणाले की कार्यक्रम कशा पद्धतीने करायचा, कारण तिथल्या लोकांचं मराठी हे तुमच्या माझ्यासारखं मराठी नाही. त्यांचं बाळबोध 150 वर्षापूर्वीचं जे मराठी आहे तसं मराठी होतं. त्या आधुनिक काळात ते चालू शकत नाही. पण आम्ही जाऊन बदल केला. पण हकीम पिरू हा माणूस मराठी नाही. तो फ्रान्समधला मुस्लिम माणूस. पण त्याने मराठी भाषा आत्मसात केली आणि ते सरकारच्या मागे लागून त्यांनी ते मराठी दूरदर्शनला हे सुरू केलं. तर असे प्रयत्न, किंवा तुम्ही एक नाव ऐकलं असेल, जर्मनीतल्या गटे युनिव्हर्सिटीचे डॉक्टर सोनथायमर, ते दरवर्षी वारीसाठी पुण्यात यायचे आणि आपल्या घोडीवर बसून गावोगाव फिरून मराठीमधल्या दुर्मिळ पोथ्या गोळा करायचे. आणि त्या पोथ्या घेऊन त्यांनी तिकडे त्याचं संशोधन केलं. आणि गटे युनिव्हर्सिटीचं एक कम्युनिटी रेडिओ आहे, त्याच्यावर रोज 1.5 ते 2 तासाचा मराठीमध्ये कार्यक्रम असतो. मग त्याच्यामध्ये मराठीतल्या पोथ्यांचं वाचन आहे, मराठीमधल्या ओव्यांचं वाचन आहे, मराठी ज्या संस्कृत ऋचा आहेत की ज्या मराठीमध्ये कोणी केलेल्या आहेत त्यांचं वाचन आहे, त्यांचं गायन आहे. आणि मराठीमधल्या अशा अनेक काही संतांविषयीच्या गोष्टी आहेत की ज्या गटे युनिव्हर्सिटीच्या कम्युनिटी रेडिओमध्ये सांगितल्या जातात. आता हा असा प्रयत्न कदाचित आपल्याकडे होत नाही. आता कुठल्या याच्यात होत असेल तर मला माहीत नाही, डॉक्टर साहेब जास्त सांगू शकतील. पण हा अनुभव बाहेरच्या देशामध्ये जेव्हा येतो तेव्हा निश्चित असं वाटतं की आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळेच मराठी जास्त केलं. म्हणजे आपले 2 मित्र भेटले की आपण एक तर हिंदीत बोलतो किंवा इंग्लिशमध्ये बोलतो, स्वाभाविक आहे. नवीन पिढी आहे, नवीन पिढीला हाय हॅलो क्या यार तू मिला नाही वगैरे वगैरे म्हणण्याची एक पद्धत आहे. पण आपण मराठीत बोललं पाहिजे एकमेकांशी असं मला वाटतं. एकदा मी असाच एका परदेशात गेलो असताना काही लोकांची तिथे त्या हॉटेलमध्ये मैफल जमलेली होती. चिअर्स करत होते, आपण चिअर्स म्हणतो, पण एक शब्द माझ्या कानी आला, ते चांगभलं म्हणाले. मी पटकन बघितलं, तुम्ही मराठी नाहीत आणि चांगभलं कसं म्हणताय चिअर्स करताना. त्यामुळे आम्हाला हा शब्द आवडला आणि हा खूप छान आहे. त्यात चांगभलं, रामराम या 2 शब्दांवर त्या माणसाने खूप मोठं संशोधन केलं आणि ते त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी सादर केलं की हे किती छान आहे. चिअर्सपेक्षा हे जास्तच छान आहे की आपण चांगभलं म्हणू किंवा रामराम म्हणू. तर आपण गुड मॉर्निंग म्हणतो, त्याच्याऐवजी शुभ सकाळ किंवा सुप्रभात असं म्हटलं तर त्यात काही कमीपणा नाही आहे. कारण तर खूप लोकांना कमीपणा वाटतो. मुळामध्येच आपल्याला आपल्या भाषेविषयी कमीपणा वाटता कामा नये. एखादा बंगाली माणूस जेव्हा पुण्यामध्ये येतो, म्हणजे आता तुम्ही एक नाव ऐकलं असेल, सरांना माहिती आहे, प्रोफेसर सतीश बहादूर म्हणून पुण्यामध्ये फिल्म इन्स्टिट्यूटचे डीन होते. अतिशय अप्रतिम शिकवायचे सिनेमा. ते पुण्यामध्ये बंगाली माणूस जरी FTIच्या कॅम्पसमध्ये भेटला तरी त्याच्याशी मराठीतच बोलायचे. किंवा आमची गायत्री चॅटर्जी आहे, तिने संत तुकाराम या विषयावरती PhD केलेली आहे. काही संबंध आहे का अर्थार्थी? नाही. ती बंगाली आहे, ती रवींद्रनाथ टागोरांवर करू शकली असती PhD, पण ती पुण्यामध्ये राहत होती आणि तिने संत तुकाराम हा सिनेमा म्हणजे निर्मात्यांनी बघितला नसेल इतक्या वेळा, म्हणजे कमीत कमी 150 वेळा तिने तो संत तुकाराम हा सिनेमा बघितला आणि त्याच्यावर आणि संत तुकाराम यांच्यावर PhD केली. अशा या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, यांच्याकडे जर आपण बघितलं, निरीक्षण केलं तर मराठी निश्चितच वाढू शकते, ती कधीही कमी होणार नाही. अशा खूप काही गोष्टी आहेत. आता दिल्ली, कलकत्ता, चेन्नई
आता आपल्याकडे एक ओरड सरसकट केली जाते. म्हणजे आता जर एक खरं बोलायला नको, पण गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाने, यंदा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष साजरं करतो आहे, मराठी माणसाचं वर्ष साजरं करतो आहे. आणि त्या महाराष्ट्र शासनाने गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये महाराष्ट्रामधील 250 जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद करायचा निर्णय केलेला आहे की तुम्ही हे करा. पण गंमत तुम्हाला माहिती आहे, जसं मॉरिशस, रशिया, जर्मनी किंवा हंगेरी आहे, या देशांमध्ये मराठी शाळा, लंडनला आजही विद्यार्थी संख्या भले 5 असेल, 10 असेल, काय जे असेल, पण तिथल्या शाळा आजही गेल्या 100 वर्षापासून सुरू आहे. म्हणजे लंडनची मराठी शाळा ही आजीबाई वनारसे यांनी सुरू केली, ती आजही सुरू आहेत आणि आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी. एकेकाळी मराठी माणूस हा पुण्यापेक्षा कराची आणि लाहोरला जास्त होता. तिथे त्यांनी स्थापन केलेली, गोपाळकृष्ण गोखल्यांनी स्थापन केलेली मराठी शाळा आहे, ती आजही चालू आहे कराचीमध्ये. आणि कराचीत मराठी माणूस आहे. हरियाणामध्ये पानिपतला मराठी शाळा आहे. खूप लोकांना हे माहीत नसतं, कारण आपण काय करतो की पानिपतला जायचं, स्मारकाचं दर्शन घ्यायचं आणि परत यायचं. पण तिथे देखील आज लाखो मराठी लोक आहेत आणि ते त्या मराठी शाळांचा भाग घेतात. तसं दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नई येथेही नचिन केळकरांपासून नवी आडगेळांपासून सगळ्यांनी त्या काळामध्ये मराठी शाळा सुरू केल्या, त्या आजही अव्याहतपणे सुरू आहे. म्हणजे आता या सांगतील दिल्लीमधली करोलबागच्या तिथली मराठी शाळा तग धरून का असेना पण सुरू आहे. जोपर्यंत मराठी माणूस जगाच्या पाठीवर आहे, म्हणजे आमचे कविमित्र रामदास फुटाणे असं म्हणतात, ते खरं तर याच्याने म्हणतात, उपहासाने म्हणतात, की एक दिवस असा येईल की परग्रहावरनं एक माणूस पृथ्वी तलावर अवतरेल आणि त्याला एक शिलालेख असा दिसेल की तिथे असा वडापावचं एक चित्र असेल, कारण वडापाव हा मराठी माणसाचा आवडता खाद्यपदार्थ आहे. चित्र असेल आणि त्याच्या खाली लिहिलेलं असेल की कधी काळी या देशावरती मराठी माणूस राज्य करत होता, त्याचं हे स्मारक आहे, असं उपहासाने ते म्हणतात. पण ह्याच्यातला उपहास सोडला तर मला असं वाटतं की हे जे सगळं मराठी कमी होईल का, मराठी संपेल का, मग मराठी माणसाचं पुढे काय होईल, ह्या ज्या चर्चा असतात ना, या कधीकधी वेगळ्या विचारांचे जे जास्त बुद्धी असलेले बुद्धिवंत जे असतात, हे स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीवरचं लक्ष दुसरीकडे परावर्तित करण्याकरता बोलत असतात. अशी कुठली भाषा संपत नसते. म्हणजे आज जगामधलं किंवा भारतामधलं 2च अशी राज्य आहेत की जी साक्षर आहेत सगळ्यात 100%. एक केरळ आहे मल्याळम भाषा आणि दुसरं पश्चिम बंगाल आहे बंगाली भाषा. पण मी बघितलं तिथले लोक कधीही असं नकारात्मक पद्धतीने बोलत नाही. त्यांचं म्हणणं की नाही, ही भाषा होत राहणार, सुरू राहणार. तुम्ही कुठल्याही व्यवसायात राहा, तुम्ही कुठल्याही माध्यमातून शिका आणि तुम्ही परदेशात जरी गेलात तरी घरामध्ये मात्र तुम्ही मराठी बोला. माझं एक निरीक्षण असं आहे की ठीक आहे, आता आपल्या घरांमध्ये आज्या राहिलेल्या नाहीत, आजी आजोबा हे कमी होत चाललेत. म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की आजी गोष्ट सांगायची आणि आई ती गोष्ट मुलाला आत्मसात करायला लावायची. अलीकडच्या काळात कसं झालं आहे की आजी संपली आणि मम्मीची स्टोरी सुरू झाली. कारण मम्मी पुन्हा व्यवसायामध्ये आहे, नोकरीमध्ये आहे, तिला मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, मावशी जवळ नाही. हा जो आपल्याकडे एक माय मराठीमधले जे काही खूप संस्कार करणारे, संस्कृती जपणारे जे व्यक्ती होत्या, घटक होते, शब्द होते, ते हळूहळू कालांतराने कमी होत गेले. पण याचा अर्थ ते संपलं असं होत नाही.
आईला जसा वेळ मिळेल तसं ती ते तुमच्यापर्यंत रुजवण्याचा प्रयत्न करते. आपण भलेही आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, मग कोणी IT मध्ये असेल, कोणी अन्य माध्यमात असेल, व्यवसायामध्ये असेल, आंतरराष्ट्रीय व्यवसायात असेल, तिथे तुम्ही इंग्रजी बोला, युरोपियन भाषा बोला, पण ज्या वेळेला तुम्ही घरात येतात किंवा तुमचा समवयस्कर तुमच्या भाषेतला, तुमच्या राष्ट्रातला, तुमच्या राज्यातला माणूस जेव्हा भेटेल तेव्हा त्याच्याशी तुम्ही तुमच्या भाषेत बोला, तर ही भाषा निश्चितपणे तुम्हाला मार्गदर्शन करेल. आता मी माध्यमामध्ये काम करतो. मला असं सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की या सगळ्या प्रवासामध्ये माध्यम हे फार महत्त्वाचं आहे. मग ते कुठलंही माध्यम असो. एकेकाळी मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याकडे पुराण होतं, धार्मिक ग्रंथ होते आणि नारदीय कीर्तन होतं, की कीर्तनाच्या माध्यमामधनं हे सगळं पोहोचवलं जायचं. तो भाषेतनं ते तुमच्यापर्यंत संस्कार, संस्कृती पोहोचवली जायची. 100-150 वर्षामध्ये हे माध्यमं बदलत गेली, पण माध्यम तेच होतं तुमच्याशी बोलण्याचं. मग संवाद मी कशा पद्धतीने साधतो, मग तो पुराणातनं साधतो, कीर्तनातनं साधतो की लिखित स्वरूपात साधतो, याच्यापेक्षा त्याचं माध्यमांतर होत गेलं आणि त्या माध्यमांतरांमधनं देखील आपली मराठी संस्कृती आणि मराठी भाषा ही रुजत गेली, वाढत गेली. त्याला माध्यमामधला महत्त्वाचा एक उपयुक्त साधन म्हणजे सिनेमा आहे. सिनेमा संपला, सिनेमाच्या नंतर टेलिव्हिजन आलं, टेलिव्हिजननंतर इलेक्ट्रॉनिक इतर माध्यमं आली आणि आता तुमच्या हातामध्ये असलेलं सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला इतर काही गोष्टी नसतील तरी देखील तुम्ही 24 तास, म्हणजे अगदी रात्री 2:30 वाजता देखील रिंगटोन ऐकू आला की खडबडून जागे होऊन तुम्ही आधी मोबाईल बघता. त्यामुळे मोबाईल, भ्रमणध्वनी, त्याला अतिशय मराठी सुंदर शब्द आहे भ्रमणध्वनी, तो तुम्हाला माध्यमासाठी अतिशय उत्तम हे आहे. पण त्याच्यामध्ये देखील तुम्ही इंग्रजीमधून न बोलता, न टाईप करता, म्हणजे आता काही जण मराठी टाईप न करता इंग्रजी मराठीमधनं टाईप करतात, मग पुन्हा ते वाचताना गडबड होते. आता ती गडबड कशी होते याची खूप उदाहरणं आहेत, खूप म्हणजे खूप आहे. त्याच्यात जर आपण गेलो तर ते मराठी भाषा ही लिपी इंग्रजीमधनं जर व्यक्त केली तर कशा गमती जमती होत्या हे आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगायला नको. तर आता ते माध्यम आहे. आता याच्या पुढचं माध्यम म्हणजे मी आत्ताच बघितलं की आता चष्मा आहे. आत्ता 1.5 का 2.25 लाखाचं ते आलेलं आहे. अजून त्याच्यामध्ये प्रयोग सुरू आहे की तुम्ही रस्त्याने जाता जाता चष्मा लावून या चष्म्याच्या काचांमध्ये देखील तुमच्या भाषेतला सिनेमा बघू शकता, तुमच्या भाषेतलं बातमीपत्र बघू शकता. तुम्हाला एखादं पुस्तक वाचायचं असेल तर ते तुम्ही याच्यावर बघू शकता. इतका हा माध्यमांतरांचा आता स्टोरी टेल आलेला आहे की तुम्हाला वाचायला वेळ नाही आहे, ऐकू आपण. पण शेवटी वाचन हे वाचन आहे, त्याच्यामधनं तुम्हाला ज्या गोष्टी कळत राहतात. कारण त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की पुन्हा बोलणं हा एक्सप्रेशनचा भाग आहे, परंतु ज्या वेळेला तुम्ही शब्द वाचतात तेव्हा टिंबटिंब किंवा पूर्णविराम, अल्पविराम, स्वल्पविराम, उद्गारचिन्ह याच्या मागे जो अर्थ दडलेला आहे तो तुम्हाला कदाचित ऐकताना कळणार नाही, पण तो वाचताना कळेल. आणि भाषेचं याच्यातच खूप मोठं महत्त्व आहे. आणि भाषेचं खूप मोठ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या काळामध्ये एकमेकांशी संवाद साधणं खूप सोपं होणार आहे. जसं लोकमान्य टिळक यांनी मराठी स्वदेशी याच्यासाठी काम केलं, तसं आणखी एका व्यक्तीने की ज्यांची परवाच पुण्यतिथी झाली, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. म्हणजे आता तुम्ही सगळे माध्यमात काम करणारी माणसं आहात किंवा विद्यार्थी आहात,
किती लोकांना माहिती आहे की आपल्या माध्यमामध्ये माध्यम हे इंग्रजी आहे, हे तंत्र युरोपातनं आलेलं आहे. त्यामुळे 100 वर्ष या माध्यमाचे टायटल्स किंवा शीर्षकं ही सगळी इंग्रजीमध्ये असायची. पूर्वी जेव्हा मूकपट होते, मूक सिनेमे होते, त्यावेळेला ते टायटल कार्ड्स असायचे. नाही तुम्ही आता बघा चार्ली चॅप्लिनचे सिनेमा किंवा बस्टर कीटनचे सिनेमा बघितले तर त्याला टायटल कार्ड्स असायचे. पण हे सगळं बदलत गेलं. 1939 साली विनायकराव सावरकर ज्या वेळेला रत्नागिरी तुरुंगातून सुटले आणि ते कोल्हापूर मार्गे पुण्यात येत होते, तेव्हा कोल्हापूरला त्यावेळी मराठीमधले आणि हिंदीतले सगळे नामवंत निर्माते दिग्दर्शकांचे स्टुडिओज हे कोल्हापूरमध्ये असायचे. तर त्यावेळेचे प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते मास्टर विनायक यांनी तात्याराव सावरकरांना सांगितलं की माझ्या स्टुडिओला तुम्ही भेट द्या आणि आमचा सत्कार स्वीकारा. त्याप्रमाणे सावरकर त्यांच्या हंस स्टुडिओमध्ये गेले, सत्कार स्वीकारला. ते म्हणे मला तुमचं सगळं कलाघर दाखवा. तेव्हा कोणालाच काही कळलं नाही, कलाघर कुठे आहे आपल्याकडे. ते म्हणे नाही आमच्याकडे कलाघर नाही. म्हणे मग हे काय आहे. आणि हा स्टुडिओ आहे. तर आपल्याला जर गुलामगिरी नष्ट करायची असेल तर पहिलं म्हणे तुम्ही तुमची मानसिकता बदला, आधी तुम्ही तुमच्या भाषेमध्ये याला पर्यायी शब्द द्या. आणि मग सावरकरांनी सगळा स्टुडिओ बघितल्यानंतर टेबलवर बसले आणि झरझर त्यांनी सगळ्या इंग्रजी नावांना पर्यायी शब्द दिलेत आणि तिथून मराठीमध्ये हे रूढ झालं. स्टुडिओ कलाघर, डायरेक्टर दिग्दर्शक, की ज्याला देवनागरीमध्ये पुन्हा हिंदीमध्ये निर्देशक असा शब्द आला, आर्ट डायरेक्टर कला दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर छायालेखक, असे म्युझिक डायरेक्टर संगीत दिग्दर्शक, असे सगळे इंग्रजीला पर्यायी मराठी शब्द हे तात्याराव सावरकरांनी दिले. हे सगळ्यात मोठी आणि गंमत बघा, पुढची किमान 50-60 वर्ष की अजूनही आता OTTवर जर तुम्ही बघितलं तर इंग्रजीपेक्षा देवनागरी भाषेमधनं शीर्षकं देण्याला जास्त प्राधान्य झालेलं. आणि याचं सगळं श्रेय हे सावरकरांना आणि मास्टर विनायकांना जात आहे. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की एडिटिंग, याला काय मराठी शब्द असू शकतो हे त्या काळामध्ये ठीक आहे. आज आपल्यापुढे खूप पर्याय आहेत, आपण पटकन सांगू शकतो. किंवा कदाचित आता उलटंही होतं की आपल्या तोंडामध्ये इतके इंग्रजी, त्याहीपेक्षा एक गंमत सांगतो की आपल्या मराठीमध्ये असं आपल्याला वाटतं की आपण खूप छान मराठी बोलतो आणि मराठी भाषेतले शब्द आपण बोलतो असं आपल्याला वाटतं. पण 90% आपल्या मराठी भाषेमध्ये शब्द हे फारसी भाषेतले आहेत. नाही माझ्यापेक्षा जास्त डॉक्टर सांगू शकतील. कारण आपण म्हणतो मी कुठे निघालात, माझी त्यांच्याबरोबर मुलाखत आहे. मुलाखत हा शब्द मराठी नाही आहे, हा फारसी शब्द आहे. फक्त हा शब्द पण फारसी आहे, पण तो आपण इतका बोलला आहे की त्याच्यामुळे आपल्या तो याच्यामध्ये चपखल बसला. आणि आता मुखातिब हा ॲक्च्युली शब्द उर्दू आहे. आता उर्दू भाषा आणि मराठी भाषा, आपल्याकडे मराठी हे हेमाडपंताने जास्त रुजवली, मुकुंदराजांनी हे केली. आपल्याकडे अजूनही भाषांविषयी किंवा याच्याविषयी, उर्दू ही आपली भाषा नाही, ही मुसलमानांची भाषा, अशा आपल्या डोक्यामध्ये एक पटकन गोष्ट येते. भाषा, मातृभाषा ती त्या समूहाची असते. परंतु एक उल्लेख जाता जाता फक्त तुम्हाला माहिती म्हणून देतो, उर्दू भाषा ही मुसलमानांची भाषा नाही आहे आणि उर्दू भाषेचा जनक हा कोणी मुसलमान नाही आहे. उर्दू ही भाषा फक्त दक्षिण भारतात बोलली जाणारी भाषा आहे आणि त्याचा जनक हा मराठवाड्यातला निजामशाहीमधला भाषातज्ञ देशपांडे नावाचा माणूस आहे. हे त्यांनी केले.
बाकी संपूर्ण उत्तर हिंदुस्थानामध्ये म्हणजे आपल्या देशाचे जे अनेक भाग आहेत त्याच्यातला जो वरचा भाग आहे उत्तर हिंदुस्थान, तिथे जी सगळी भाषा बोलली जात होती आत्तापर्यंत ती उर्दू नव्हती, ती फारसी भाषा होती. आणि उर्दू ही फक्त दक्षिण भारतातली, म्हणून त्याला दख्खनी भाषा असंही म्हणतात. की विशेषतः ती आज जर तुम्हाला बघायची असेल दख्खनी उर्दू किंवा दख्खनी भाषा, ती मराठवाड्यातला दक्षिणेकडचा भाग म्हणजे परभणी, लातूर, सोलापूर, नांदेडपासून त्या भागाचा तेलंगणाच्या जवळ जाणारा इथपर्यंत तुम्हाला ती भाषा खूप प्रकर्षाने किंवा अगदी तेलंगणा आंध्रमध्ये देखील दख्खनी उर्दू मराठी अशी ती भाषा बोलली जाते. पण फारसी भाषा ही तिकडे बोलली जाते. मग आता काही फारसी भाषेमध्ये आजही वरच्या भागात म्हणजे हिंदुस्थानच्या भागामध्ये कितीतरी शब्द, म्हणजे तुम्ही लखनौला गेलात, हरियाणामध्ये गेलात, राजस्थानमध्ये गेलात, तर त्यांच्या भाषेमध्ये जसं आपल्या मराठी भाषेमध्ये कितीतरी शब्द हे फारसीमधले आहेत, तसं राजस्थान, गुजरात, हरियाणवी, आपली याची अवधी भाषा, याच्यामध्ये मराठी शब्द आहेत. हे कितीतरी मराठी शब्द आहेत. आता पोतूर हा ॲक्च्युली शब्द जो आहे हा मराठी शब्द आहे. पोतूरचा अर्थ आता इथे कोणाला माहिती असेल तर सांगू शकता. मराठवाड्यातला आहे कोणी इथे? नाही. कोण कुठून आलेलं आहे? कुठले कुठले आहेत साधारण तुम्ही? म्हणजे कुठल्या प्रदेशातनं आला आहे? विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र? सांगा ना कोण कुठून आलेलं आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगतो. आता पोतूर हा शब्द आहे ना, म्हणजे काय? सोपा शब्द आहे. मी त्यांना तिथपर्यंत सोडून येतो. त्यात पर्यंत म्हणजे मराठवाडी भाषेमध्ये पोतूर आहे. पण हा पोतूर हा शब्द दिल्ली, हरियाणा इकडे देखील आहे. काही ठिकाणी पोतूर पर्यंत पोत्तूर असा पण येतो. म्हणजे जसं आपल्याकडे तिथपर्यंत, तिथ पावेतो, तिथपर्यंत, तुम्ही कुठे कसे जाता त्याच्याप्रमाणे शब्द, पण शब्द तोच असतो. म्हणजे आपल्याकडे आपण जे निरर्थक वाद करतो त्याच्यापेक्षा त्याच्यामधला आशय जर आपण समजून घेतला तर ती भाषा जास्त हे होईल. म्हणजे जसं बंगालीमध्ये की आपने की जल खाबेन, तुम्ही पाणी पिणार का असं आपण मराठीत विचारतो, ते जल खाबेन का म्हणतात. तर जोईल, जल, जले इतक्या पद्धतीने ते बदलत जातं. जसं दक्षिणेकडे गेलात नीर आहे, निरू आहे, तन्नी आहे, थनीर आहे. शब्द एकच आहे, तो वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारला गेलेला आहे आणि त्याचा आशय मात्र एकच आहे. तसं मराठी भाषेच्या संदर्भामध्ये आपल्याला बोलता येईल की मुंबईची मराठी वेगळी आहे, कोकणातली मराठी वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्रातली मराठी वेगळी आहे, मराठवाडी मराठी वेगळी आहे, विदर्भातली मराठी अजून वेगळी आहे. आता पुण्यातली मराठी खूप वेगळी, आलतो गेलतो केलतो अशी होत चाललेली आहे. म्हणजे नको तिथे शब्दांचे पाय तोडायचे आणि त्या नावाचं हे बदलायचं. म्हणजे आता आपल्याकडे एखाद्या मुलीचं नाव अनघा असं असेल, मानसी असं असेल, तर आपल्याकडे त्याचे उच्चार करताना पाय तोडून बोलण्याची सवय झालेली आहे. अनघा, मानसी असं करतात. हे खरं ॲक्च्युली ते चुकीचं आहे. मानसी, कुठेही मानसीचा पाय तुटलेला नाही, तो सगळ्या सॉरी तुमचं नाव मानसी आहे, अनुजा. तर पाय तुटलेला नाही आहे, पण आपण पाय तोडतो. म्हणजे आपण आपल्या सोयीने भाषा बदलती ठेवतो किंवा आपण आपल्या सोयीने त्याची तोडफोड करतो. तर हे कितपत योग्य आहे याचा नीट विचार केला पाहिजे. अनघा पूर्ण आहे, म्हणजे अनघा हा शब्द जसा पूर्ण आहे तशा त्याच्या मागचा अर्थ देखील खूप वेगळा आहे. अनघा सतत
अव्याहत, अनवरत अशा अर्थी तो हे आहे. म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये खंड नाही आहे, पण आपण शब्दांमध्ये खंड पाडतो, त्याचे विनाकारण पाय तोडतो किंवा नको तिथे आपण कधीकधी अनुस्वारांचा प्रयोग करतो. म्हणजे आता तुम्ही बघा, एक गंमत म्हणून सांगतो, तुम्ही कोल्हापूर वगैरे भागात गेलात, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज या भागात गेला की तिथे कुठेही कशावरही अनुस्वार द्यायची एक सवय. एक उदाहरण देतो. एकदा कोल्हापूरला रस्त्यावरनं फिरत असताना आपल्याकडे जसं टू लेट अशा पाट्या असतात, घर भाड्याने देणे आहे, तसं तिथे एका पाटीने माझं लक्ष वेधलं. मी बघत राहिलो खूप वेळ, काय आहे काय आहे. त्याच्यावर लिहिलेलं होतं, घर भांड्याने देणे आहे. मला काही कळलं ते, भांड्याने कसं काय देतं घर. माझ्या मित्राला हे काय आहे, नाही बडे घर भांड्यानेच देतात. म्हटलं ते घर त्या एवढ्याशा भांड्यामध्ये बसेल कसं आणि ते तुम्ही मला देणार कसं. मग त्याच्या लक्षात आलं, आपण जसं बोलतो तसं तिकडे लिहिण्याची आणि उच्चारण्याची पद्धत आहे. घर भाड्याने देणे, ते पण म्हणताना घर भांड्याने देणे. म्हणजे आता अजून एक त्याचा वेगळा अर्थ कोणी काढू नका. आम्ही कोल्हापूरला एका सिनेमाचं शूटिंग करत होतो आणि मधला ब्रेक संपला आणि दिग्दर्शकाने असिस्टंटला सांगितलं की हिरोईन त्यावेळेला आशा काळे हिरोईन होत्या, निळू फुले हिरो होते, टेक करायचा आहे, आशाबाईंना बोलवा, त्या कुठे आहेत. तर जयप्रभा स्टुडिओमध्ये शूटिंग होतं आणि तिथे भालजी पेंढारकर वरच्या मजल्यावर माडीवर राहायचे, तिथल्या दृष्टिकोनातनं माडी. तो पटकन बोलून गेला की ताई वर बाबांकडे मांडीवर बसल्या आहेत. आता मला सांगा, एखाद्याला जर माहीत नसेल त्याचा किती मोठा अनर्थ होऊ शकतो, किती विपर्यास होऊ शकतो. त्यामुळे भाषा ही आपण अतिशय सुस्पष्टपणे, अचूक आणि त्याचा नीट तोलून मापूनच बोलली पाहिजे. अन्यथा काय होईल की त्याच्या अनर्थच जास्त होत राहतील, अर्थ वेगळे घेतले जातील आणि मग त्याच्यामुळे नको मग आपण नाहीच बोलायचं. कारण आपल्याकडे अजूनही असा काही लोकांचा समज आहे की मराठी व्याकरण हे सगळ्यात किचकट आहे, कठीण आहे. पण ठीक आहे, व्याकरणाचा जरी आपण जास्त विचार केला नाही, म्हणजे अटल बिहारी वाजपेयी नेहमी म्हणायचे की संस्कृत मागे का पडली, तर संस्कृत पंडित हे त्या भाषेकडे मी पंडित आहे या नजरेने बघत होते. पण सामान्य माणूस हा काही पंडित नाही आहे, त्याला ते समजून घ्यायचं आहे, त्याला ते बोलायचं आहे. त्याच्याकडनं तुम्ही पांडित्याची अपेक्षा ठेवू नका, मग त्याला समजेल अशा पद्धतीने तुम्ही ती लोकांपर्यंत पोचवा. ती लोकांपर्यंत त्या पद्धतीने पोचली की मला असं वाटतं की भाषा संपणार नाही, भाषा निश्चितपणाने वाढेल आणि त्या भाषेमध्ये एकमेकांशी संवाद साधणं हे मला असं वाटतं की सगळ्यात जास्त उपयुक्त होईल. म्हणजे आता तुमच्या डिपार्टमेंटमध्ये, विभागामध्ये किंवा कॉलेजमध्ये इतर भाषेतले जर कोणी असतील तर त्यांच्याशी तुम्ही प्रकर्षाने मराठीत बोला, त्यांची भाषा पण आत्मसात करा. कारण शेवटी हा सेतू आहे. त्यांच्यामधलं जे जे चांगलं असेल साहित्य, जे जे चांगले विचार असतील ते तुमच्या भाषेत आले पाहिजेत. तुमच्या भाषेमधलं सौंदर्य, तुमच्या भाषेमधले विचार, तुमच्या भाषेमधलं साहित्य हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची भाषा आणि तुमची भाषा त्यांना ही अवगत आत्मसात झाली पाहिजे. तर मला असं वाटतं की आपण अतिशय उत्तम पद्धतीने मराठी भाषा हा सप्ताह साजरा करण्यापेक्षा, सप्ताह तर दरवर्षी होत राहणार आहे कारण तो शासनाचा उपक्रम आहे, पण आता इथे तुम्हाला या विभागामध्ये कुठल्या भाषेमधनं शिक्षण दिलं जातं, मराठी का अन्य कुठल्या? इंग्रजी, तिन्ही भाषेमध्ये. हे किती उपयुक्त आहे बघा. म्हणजे तंत्र जे आहे ते तुम्हाला इंग्रजीमधनं
जेवढं पटकन समजेल तेवढं मराठीमध्ये समजणार नाही. म्हणजे इंग्रजीमधली, मोबाईलमधली किंवा कॉम्प्युटरमधली चीप, याला मराठी पर्यायी शब्द आहे की नाही? नाही आहे. मग तिथे चीपच वापरला पाहिजे. चीपचा अर्थ दुसरा पण आहे, तो तिथे उपयोगाचा नाही आहे. म्हणून या तिन्ही भाषेमध्ये जेव्हा आपण शिक्षण घेतो आहे तेव्हा एकमेकांशी त्या त्या भाषेमध्ये जर आपण बोललो, समजून घेतली एकमेकांची भाषा, तर मला असं वाटतं की भाषा कोणाचीही कुठलीही ही वाढीस लागेल. ती संपणार तर नाहीच, परंतु त्याच्यामधनं संवाद हा अतिशय वेगळ्या पद्धतीने होऊन ज्ञानाच्या ज्या कक्षा आहेत त्या अधिक रुंदावतील. भाषा जाणणारे लोक वाढतील, ते कमी होणार नाहीत. म्हणजे आपल्याकडे एक असं सूत्र आहे की आपल्याकडे वृत्तपत्र आहेत आणि प्रत्येक वृत्तपत्राचा एक विचार आहे, त्या प्रत्येक वृत्तपत्राचं एक दिशा आहे. आज तुम्ही केसरी वाचत असाल, आज केसरीमध्ये एक अमुक अमुक बातमी आलेली, एखाद्या विशिष्ट पक्षाविषयीचं काही भाष्य आलेलं आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या विचारांच्या वृत्तपत्रामध्ये काय येतं ते जसं वाचक वाचतात आणि ते वृत्तपत्र खपतं, त्याप्रमाणे एकमेकांच्या भाषा समजून त्या आत्मसात करून जर एकमेकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानाच्या कक्षा तर रुंदावतीलच, पण भाषा संपुष्टात येणार नाही. मी शेवट माझा मोबाईल आणतो, माझ्या मोबाईलमधनं एक अतिशय सुंदर मराठीमधली कविता आहे, ती तुम्हाला वाचून दाखवतो. ध्यास मराठी, श्वास मराठी, छत्रपतींचे तख्त मराठी, मराठ्यांचे रक्त मराठी, आक्रमणांनी त्रस्त मराठी, ताठ उभी ही मस्त मराठी, महाराष्ट्राचे बोल मराठी, मराठ्यांचे मोल मराठी, गर्जनांचा ढोल मराठी, तुमचा आमचा तोल मराठी, झेंडा रोवितो उंच मराठी, मराठ्यांचा मंच मराठी, मधुचंद्राचा गंध मराठी, तुमचा आमचा छंद मराठी, पराक्रमाचा जाळ मराठी, मराठ्यांची नाळ मराठी, वारकऱ्यांचा टाळ मराठी, तुमची आमची माळ मराठी, वाङ्मयाची शान मराठी, मराठ्यांची आस मराठी, मराठ्यांचा प्राण मराठी, श्वासांचाही ध्यास मराठी, हरित तृणांचे रान मराठी, तुमचा आमचा श्वास मराठी, तुमची आमची छान मराठी, ध्यास मराठी, श्वास मराठी, ध्यास मराठी, श्वास मराठी. धन्यवाद. मला संधी दिल्याबद्दल मी सगळ्यांचे, विद्यापीठाचे, विभागाचे, डॉक्टर केशव साठे, सगळे तुम्हा विद्यार्थी, अनुजा बागाईतकर, या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. कोणाला काही प्रश्न असतील विचारले तरी हरकत नाही, माध्यमासंबंधात असले तरी काय हरकत नाही. सर, प्रश्न पडलेले असतील पण सांगण्याचं धाडस प्रत्येकात नसतं आणि माझ्या मते धाडस ही खूप मोठी गोष्ट आहे की त्यामध्ये बोलणं आणि आपलं एक्सप्रेस करणं. आणि खूप वर्षांनी सर तुम्ही मला खरं जे बोललात ते बरोबर ओळखलत की हो आहे मी दिल्लीची काही प्रमाणात आणि माझ्या बोलण्यामध्ये ते थोडंफार तुम्हाला त्यामुळे खूप वर्षांनी हे वाक्य ऐकलं. नाही तर मी जेव्हा दिल्लीहून इकडे आले तेव्हा प्रत्येकजणच म्हणायचं ही दिल्लीचीच आहे, दिल्लीचीच आहे. मराठी भाषेबद्दल सर तुमचे जे विचार आज ऐकले त्यांनी खरंच मंत्रमुग्ध व्हायला आज झालेला आहे सगळ्यांना. आणि जे विचार सरांनी मांडले की अगदी मराठी भाषा दिन आला की आपण सोशल मीडियावर जाऊन नुसतं पोस्ट करतो किंवा नुसतं त्या दिवशीच फक्त आपण म्हणतो की हां मी मराठी असण्याचा मला गर्व आहे आणि हे प्रत्येक दिवशीच आपण प्रत्येकाला आपण स्वतःला म्हटलं पाहिजे. याच्यासाठी एक दिवस किंवा एक सप्ताह किंवा हे खूप कमी आहे. कारण भाषा, मी दरवेळेला हे माझ्या क्लासमध्येही म्हणते, भाषा स्वतःमध्येच इतकी मोठी असते की त्याच्याबद्दल किंवा त्याला मोठं करण्यासाठी आपण खूप छोटी माणसं आहोत. त्यामुळे ती स्वतःमध्येच खूप मोठी गोष्ट आहे.
दुसरं वेलांट्यानुसार नक्कीच बरोबर ठिकाणी वापरले गेले पाहिजेत, नाहीतर मग त्याचं कसं भाषेचं स्वरूप होऊन जातं त्याच्यामुळे, हे आपण बघितलेलं आहे. आणि एक छोटा किस्सा जर नक्की सांगू इच्छिते इथे, माझ्या मुलाचं नाव मल्हार आहे. आता ते जोडाक्षर आहे आणि त्याचे आता तो ज्या शाळेत जातो तर तिथं ते मल्हार हे नाही. आणि कहर हा झाला की त्याच्या प्रिन्सिपलनीच एकदा मॅलर म्हणून त्याला हाका मारली. म्हणजे हा कहर आहे त्यातला, की मी शेवटी मग थोडं बोलले की नाही, त्याचं नाव एका देवावर आधारित आहे आणि जे पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्येच ते कुलदैवत म्हणूनच मानलं जातं, म्हणजे मल्हारी मार्तंड. तर मग हे बोलल्यानंतर अच्छा दॅट मल्हार असं ते म्हटले. सो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं जे एक्सप्रेशन होतं तर ते असंच होतं. आणि अजून एक किस्सा म्हणजे आता काही तुम्ही जे UK मधलं किंवा हे जे सांगितलं, आता कालच आम्ही याच्यावर मी आणि माझे सहाय्यक आलोक सर जे आहेत ते बोलत होतो की त्यांच्या बहिणीबद्दल ते सांगत होते की त्यांची बहीण इथे UKला असते आणि कसे तिकडची लोक हे मराठी मुलं जर का असतील तर त्यांना कशा पद्धतीने ते शिकवतात, की त्यांना मराठी भाषा जर का समजते, ही आपली वाटते, मातृभाषा आहे त्यांची, तर त्यासाठी ते स्वतः शिकतात आणि त्यांना त्या पद्धतीने एक्सप्रेस करायला ते भाग पाडतात, की जर का त्या पद्धतीने आपण बोललो त्यांच्याशी तर ते नक्की चांगलं बोलू शकतील, एक्सप्रेस करतील, शेअर पण करतील. तर हे त्या लोकांचं पण वैशिष्ट्य आहे की ते आपली भाषा शिकतात. आपण थोडे इंग्रजाळलेले आहोत काही प्रमाणात, हे मात्र खरं आहे. आमचा ॲटलिस्ट मी आता या विद्यापीठात तरी हा प्रयत्न आहे की आम्ही तिन्ही भाषांचा उपयोग करून मुलांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहोत. इथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या आणि डिपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझमच्या वतीने मी गंधे सरांचं खूप खूप मनापासून आभार मानते आणि त्यांनी इथे त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि त्यांचे विचार सांगितल्याबद्दल त्यांना परत एकदा धन्यवाद करते. धन्यवाद सर.